श्री स्वामी समर्थ. सुंदर अशी रांगोळीने सुरुवात. सण, वार, व्रत, वैकल्प, श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार देवारा आणि वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व पौर्णिमा किंवा सण, उत्सव, त्याचे एक प्रतीक सत्यनारायण पूजा बघा किती सुंदर मांडली. त्याचबरोबर गुढीपाडवा, अक्षय तृतीया, वटपौर्णिमा, दीप अमावस्या, नागपंचमी असे वर्षभरामध्ये येणारे प्रत्येक सणाचं इथं पूजन केलेलं दिसतंय. या पूजनाचा गौरी गणपतीमध्ये सुंदर असा डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा देखावा केलेला आहे. फक्त गौरी गणपतीसाठी वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणाचं महत्त्व आणि प्रत्येक सणाला कशी पूजा करायची ते दाखवलं आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मी पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, तुलसी विवाह, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा, ह्या सुंदर अशा आपल्या गौराई देवारा स्वामींच्या पुढे सुंदर असं सजावट केलेली आहे. नैवेद्य ठेवलेला आहे. ही पहा सत्यनारायणची पूजा, सत्यनारायण पोथी ठेवलेली आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दीप अमावस्या, सर्व दिवे स्वच्छ करून सुंदर असं त्याची मांडणी करून पूजा केलेली आहे. नागपंचमी आहे. जन्माष्टमी, कृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली आहे. त्याचा सुंदर देखावा छोट्याशा पाळण्यामध्ये बाळकृष्णाला ठेवलेला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुंदर असा देखावा. त्याचबरोबर पंचमीची पूजा, सुंदर अशा गौराई, महालक्ष्म्या, गोड असा आपला श्री गणेशा, गणपती बाप्पा मोरया, मंगलवर्ती मोरया, ज्येष्ठा गौरी पूजन केलेले खूप सुंदर असं. फराळ केलेला आहे गौरी गणपतीसाठी. सुंदर सुंदर भातुकलीच्या खेळामधल्या वस्तू ठेवलेल्या आहे. जातं, पाटा, वरवंटा, खलबत्ता, श्रीयंत्र, रुद्रयंत्र दोन्ही साईडला ठेवलेली आहेत. खूप छान अशी सुंदर मांडणी केलेली आहे. भारत मातेचा फोटो ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. व्रत, सण, व्रत, वैकल्प या आपल्या दिंडोरी परिणय केंद्रातून आपल्याला या सर्वांची माहिती मिळते आणि सुंदर असा हा देखावा केलेला आहे. नक्कीच घराघरामध्ये स्वामींच्या या कार्याची प्रचिती येते. तर सर्वांनी अशा प्रकारे आपल्या घरामध्ये देखावा करायचा आहे. बैलपोळ्याचा एक सुंदर अशी बैलजोडी, त्याचबरोबर घटस्थापना,
कुलदेवतेची घटस्थापना, कोजागिरी पौर्णिमा, वसुबारस निमित्त गाई आणि वासराची सुंदर अशा मूर्तीचं पूजन केले. धनत्रयोदशी, तुलसी विवाह, त्याचबरोबर लक्ष्मीपूजन असं सागर संगीत मांडणी केलेली आहे. विष्णुदेवांचा फोटो व लक्ष्मीचा कमळांच्या आत बसलेला फोटो, त्याचं पूजन करायचं असतं. तुलसी विवाह, नवरात्र, खंडेराय नवरात्र सुद्धा या देखाव्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचंही पूजन केलेलं आहे. मकर संक्रांतीला पूजन केले जातं ते दाखवलं आहे. खरंच स्वामींनी आपल्याला या मार्गामध्ये आणलं तेच आपलं भाग्य आहे. प्रत्येक सणाचं वेगवेगळं महत्त्व असतं. हे दिंडोरी प्रणित केंद्रात आरतीला जाताना किंवा व्रतवैकल्प पुस्तक वाचताना या गोष्टीची माहिती होते. ज्यांना अजूनही माहिती नाही की प्रत्येक सणाला कोणती पूजा करायची, त्यांनी जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रात नक्कीच जाऊन आरतीला हजेरी लावा. तुम्हाला सगळ्या सणांची माहिती मिळेल आणि हा एकमेव असा मार्ग आहे तर मोफत तुम्हाला सगळी सेवा उपलब्ध आहे. श्री स्वामी समर्थ. जो स्वामींच्या चरणी जाईल त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी येणार नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. श्री स्वामी समर्थ. देवघरावर बघा, आपण कोणत्याही देवघर लाकडी असो किंवा संगमरवरी असो, त्या देवघराला कलश नसावा तर त्याच्यावर पिरॅमिड ठेवलेला आहे. सुंदर स्वामींची फोटो आणि मूर्ती, दोन्ही साईडला टाक, एक खंडेरायांचा, एक आपल्या कुलदैवत आणि कुलदेवींचा टाक, अन्नपूर्णा, बाळकृष्ण, शंख, घंटा असे सुंदर असा देवारा आहे. तुम्ही जेवढे जास्त देव ठेवाल तेवढी तुमच्याकडून पूजा झाली पाहिजे. त्यामुळे केंद्रानुसारच देवाऱ्याची स्थापना करा. 3 पायऱ्यांचं देवघर ठेवा. पहा, आपला भारताचा तिरंगा सुद्धा न विसरता या देखाव्यामध्ये ठेवलेला आहे. भारत माता आपलं रक्षण करणारी, या आपल्या सृष्टीवर आपलंसं करून घेणारी अशी सुंदर असा हा दिंडोरी प्रणित मार्गाचा देखावा, ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला पूजेची मांडणी, प्रत्येक सणांचं महत्त्व या सुंदर अशा देखाव्यातून दिसत आहे. खरंच एवढी सगळी पूजा करणं खूप अवघड आहे, पण या ताईंनी खूप सुंदर असा देखावा तयार केलेला आहे. श्री स्वामी समर्थ हा दुसरा देखावा आहे, ज्याच्यामध्ये लिहिलेला आहे
श्री महालक्ष्मी प्रसन्न, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामींचं ब्रीद वाक्य. हा देखावा आहे ते गुरुचरित्र पारायणाचा देखावा आहे. गुरुचरित्र पारायण करणे सर्वात मोठं व्रत म्हटलं तरी काही हरकत नाही. त्याने तुमच्या जीवनातील पितृदोष, तुमच्या भाग्यात येणार तुमची पत्रिकासुद्धा बदलू शकतं, असं हे गुरुचरित्र पारायणाचं महत्त्व आहे. जपमाळ गुरुचरित्रासाठी या सुंदर अशा गौराई बसलेल्या आहेत आणि हे झाडी लावा झाडे जगवा हा सुंदर असा कृष्णवन देखावा स्वामींनी आपल्याला जी बुद्धी दिली आहे त्याच्यातून हे सुंदर सुंदर असे देखावे, जिथे स्वामी तिथे काय कमी असं म्हणतात ते खरं आहे. आता घराघरात स्वामींची प्रचिती येत आहे, प्रत्येकांना अनुभव येत आहेत. स्वामींशिवाय हे जग अपूर्ण आहे. सुंदर अशी केळांच्या पानांमध्ये केलेली रोषणाई, सुंदर असा देखावा. झाडे लावणे आज किती महत्त्वाचं आहे, तर ह्या देखाव्यातून आपल्याला समजत आहे. सावित्रीवन असं या देखाव्याचं नाव आहे. हे सावित्रीवन प्रत्यक्षात आहे. स्वामी समर्थ दिंडोरी केंद्रातून झाडे लावा झाडे जगवा म्हणून एक सावित्रीवन तयार केलं आहे डोंगरावरती. त्याच्या अनुषंगाने हा देखावा तयार केलेला आहे. सुंदर अशी गौराई जी झाडं लावत आहे, झाडांची पूजा करत आहे. प्रत्येक देखाव्यातून आपल्याला काहीतरी घेता येतं, पण आजपर्यंत न पाहिलेले सुंदर असे स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रातील देखावेच्या अनुषंगाने सुंदर असे देखावे बनवले आहेत. आपण पाहतो की वृंदावन असे मोठमोठे देखावे तयार केले, पण घरगुती पद्धतीने साधे सोपे आणि स्वामींच्या मार्गातून आपल्याला माहिती मिळणारे असे देखावे. लास्ट देखावा आहे तो म्हणजे अखंड नाम जपयज्ञ सोहळा दाखवला आहे. श्री स्वामी समर्थ ही सुंदर अशी गौराई विणावादन करत आहे, जे अखंड विणावादन असतं आपल्या सप्ताहामध्ये. त्याचबरोबर यज्ञामध्ये होमामध्ये तो अग्नी प्रज्वलित करण्यासाठी गौराई सज्ज आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण सोहळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घ्यावा असं ह्या देखाव्यातून आपल्याला पाहायला मिळत आहे. गुरुचरित्र पारायण करताना ही सुंदर अशी गौराई, खरंच असं वाटतं की प्रत्यक्षात कोणीतरी गुरुचरित्र वाचन करतंय. सप्ताहामध्ये अखंड चालू असणारे विणावादन, त्याचबरोबर जपमाळ, श्री गुरुचरित्र पारायण आणि श्री स्वामी समर्थ स्वामीचरित्र सारामृत याचं पठण तुम्ही बघू शकताय. जपमाळ, स्वामीचरित्र सारामृतचं पठण, त्याचबरोबर गुरुचरित्र विणावादन हे अखंड नाम जप यज्ञामध्ये 24 तास ही सेवा स्वामींसाठी सेवेकरी करत असतात. तर आज ह्या गौराईंनी सुद्धा स्वामींची सेवा केलेली आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या मार्गानुसार तयार केलेले सुंदर असे देखावे तुम्हीही तुमच्या घरी पुढच्या वर्षी असे सुंदर देखावे तयार करू शकता. घराघरात स्वामी पोचलेले आहेत. गौराईचे पूजन, गौराईंनी सुद्धा स्वामींची पूजा केलेली आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
त्याचबरोबर आमच्या ठाणे येथील कोळीवाडामधले खुर्चीत बसलेली गौराई पहिल्यांदाच मी ही खुर्चीत बसलेली गौराई पाहिली. सुंदर असं कोळ्यांचे तिने दागिने परिधान केले, त्याप्रमाणे हेअरस्टाईल केली आणि त्याचप्रमाणे साडीसुद्धा कोळी रीतिरिवाजाप्रमाणे नेसवली आहे. आणि ही एकच गौराई खुर्चीमध्ये बसवलेली आहे. ठाण्यामधली प्रसिद्ध अशी ही गौराई आहे. तर तुम्ही बघू शकता हिचं रूप किती देखणं आहे. प्रत्येकजण ही गौराई पाहण्यासाठी ठाण्यातील कोळीवाड्यामध्ये नक्कीच भेट देतात. नेक्स्ट इयरला मी या गौराईचा पूर्ण व्हिडिओ अपलोड करेन, कारण ही सजवण्यासाठी खूप मेहनत असते, 3 ते 4 दिवस. श्री स्वामी समर्थ.